गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस जो आहे तो संततधार गतीने जे आहे ते पडत आहे आणि यामुळे उल्हास नदीच्या पाणपातळीत मोठ्या प्रमाणामध्ये वाढ जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहायला गेला तर ही उल्हास नदी आहे आणि या उल्हास नदी जी आहे ती दुथडी भरून जी आहे ती वाहत आहे आणि आपण जर पाहायला गेलं तर कर्जत शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळत आहे आणि यामुळे या नदीच्या पाणपातळीत जी आहे ती मोठी वाढ जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल। आपण जर पाहायला गेलं तर काल आपण या नदीची अपडेट जी आहे ती आपण लोकशाहीच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवली होती तर 12 मीटर पर्यंत या पाण्याची पातळी होती। मात्र आता आज जर पाहायला गेलं तर 15 मीटर पर्यंत या पाण्याची पातळी जी आहे ती वाढलेली आहे, म्हणजे 3 मीटरने पाण्याची पातळी जी आहे ती वाढलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर याच नदीच्या ज्या नदीमध्ये जे चौपाटी आहे ती देखील पाण्याखाली जी आहे ती गेलेली आहे आणि त्यामुळे आता इशारा पातळी जी आहे ती ओलांडण्यासाठी काही मीटर पावसाची जी आहे ती आवश्यकता आहे आणि त्यामुळे पावसाचा जोर जो आहे तो असाच जर वाढत राहिला तर ही नदी जी आहे ती धोक्याची पातळी देखील ओलांडण्याची शक्यता जी आहे ती आहे। आणि आपण जर पाहायला गेलं तर बदलापूर प्रशासनाकडून देखील सूचना ज्या आहेत ते नागरिकांना करण्यात येत आहेत। आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे आणि पाऊस जर असाच संततधार पद्धतीने जर होत राहिला तर नक्कीच धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त होत आहे। किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, बदलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।